नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द PYQ सिरीज. ही मास्टर ऑफ PYQ ही जी सिरीज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 20 मार्क तरी एक्स्ट्रा भेटतीलच अशी अपेक्षा करूनच आपण ही सुरुवात केलेली आहे. आणि का भेटणार आहेत? कारण तुम्हाला माहिती आहे कंटेंट खूप क्वालिटी कंटेंट आहे. याच्या हे शुअर असेल तुमचं तर बाकीच्या गोष्टीकडे वळण्यात अर्थ आहे. नाहीतर तुम्ही 1000 पुस्तकं वाचा, राज्यसेवा ही काही तितकी सोपी नाही मित्रांनो. आणि तिला डिकोड करण्यासाठी तुम्हाला MPSCचे PYQ डिकोड करणं गरजेचं आहे. आणि ते फक्त आपण मास्टर ऑफ PYQ या प्रोग्रॅममध्ये कंटिन्यू करत आहे. आणि हे आपलं दुसरंच लेक्चर आहे. आणि आपण सध्या 2021चे PYQ बघत आहे. त्यातलं आपलं पहिला पार्ट आपण बघितलेला आहे, ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा दुसरा पार्ट आहे त्याचा. याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. तर पहिला क्वेश्चन यामधला आणि 2021च्या प्रश्नपत्रिकेमधला, यामध्ये बघा काय आहे, तर पठारांचे प्रकार दिलेत आणि पठारांचे उदाहरणं दिलेत. पहिलं काय, पर्वतांतर्गत पठार म्हणजे काय, इंटरमाउंट प्लॅट्यू. परत पर्वतपदीय पठार कोणता आहे, कोलोरॅडो. पर्वतपदीय कोणता आहे, कोलोरॅडो. ज्वालामुखीनं तयार झालेलं पठार कोणतं आहे, तर कोलंबिया. आणि हिमनदीच्या कार्यामुळे झालेले पठार हे कोणतं आहे, तर ग्रीनलँडचे पठार. ग्रीनलँडचे पठार हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार आहे. ज्वालामुखीमुळे झालेलं पठार कोणतं आहे, तर कोलंबिया आहे. आणि पर्वतपदीय पठार कोणतं आहे, तर कोलोरॅडो. आणि पर्वतांतर्गत पठार म्हणजे कोणतं आहे, तर बलुचिस्तानचे पठार. ओके, याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. नेक्स्ट, नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मतीने उभारला. बरोबर आहे स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे, नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये. बरोबर आहे. आणि कोयली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. ओके. नेक्स्ट, आता तुम्हाला इथं खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावायचा आहे. तर सुरुवातीला काय आहे, सुरुवातीला हे कॅम्ब्रियन कल्प म्हणजे कॅम्ब्रियन पिरियड आहे, कॅम्ब्रियन पिरियड. त्यानंतर कोणता आला, कार्बोनिफेरस पिरियड. त्यानंतर आला पर्मियम पिरियड. ओके, पर्मियम पिरियड. त्यानंतर आला ट्रियासिक पिरियड. आणि त्यानंतर आला क्वाटर्नरी पिरियड. हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा काय आला, C कॅम्ब्रियन, B कार्बोनिफेरस, कॅम्ब पहिल्यांदा आहे, कार्ब परत आहे. कॅम्ब पहिल्यांदा, कार्ब परत. नंतर परत काय, पर्मियम, कॅम्ब कार्ब पर. ओके. त्यानंतर पर्मियम नंतर कोणता आला, ट्रियासिक आधी 3 परत 4 क्वाटर्नरी म्हणजे 4, ट्रियासिक 4, पर्मियम, ट्रियासिक आणि क्वाटर्नरी. ओके, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर आता काय केलं यांनी, जोड्या जुळवा दिल्यात. हिमखंडांनी त्याचं ठिकाण दिले. तर सियाचीन कुठं आहे, ऑब्वियसली काश्मीरमध्ये. रिमो ग्लेशियर कुठं आहे, काराकोरममध्ये. गंगोत्री उत्तराखंडमध्ये. झेमू सिक्कीममध्ये. सियाचीन काश्मीरमध्ये माहिती आहे तुम्हाला. रिमो ग्लेशियर काराकोरम, गंगोत्री उत्तराखंड आणि झेमू सिक्कीममध्ये. आता हे बघा, जिओलॉजिकल टाईम पिरियड आहे, त्याचं आपण इथं डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, जिओलॉजिकल टाईम पिरियडमध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय, CMP लक्षात ठेवा. सिनोझोईक, मिसोझोईक, पॅलोझोईक. तर पिरियड कोणता आहे, सिनोझोईकमध्ये कोणता पिरियड आहे, मिसोझोईकमध्ये कोणता पिरियड आहे आणि पॅलोझोईकमध्ये कोणता पिरियड आहे. तर यामध्ये आधीपासून बघा, पॅलिओझोईकपासून सुरुवात करा. पॅलिओझोईकमध्ये कॅम्ब्रियन, ऑर्डोविसियन, परत सिल्युरियन, डेवोनियन, कार्बोनिफेरस, पर्मियम कशामध्ये जातो आहे, पॅलिओझोईकमध्ये. पर्मियमचा शेवट इथं झाला. मेसोझोईकमध्ये ट्रियासिक, ज्युरॅसिक, क्रेटाशियस मेसोझोईकमध्ये. आणि सिनोझोईकमध्ये पॅलिओजिन, निओजिन आणि क्वाटर्नरी पिरियड. म्हणजे आता रिसेंटचा जो पिरियड आहे तो क्वाटर्नरी पिरियड आहे. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट, आता हे जे ग्लॅशियर आहेत ते ग्लॅशियर आणि त्याचं प्लेस आपण इथं बाकी सगळेच बघणार आहे.
म्हणजे याच्यातून आता प्रश्न जर आला या थीमवर तर आपला चुकला नाही पाहिजे. सियाचीन ग्लेशियर कुठे आहे? लडाख काश्मीरमध्ये. ओके. गंगोत्री उत्तराखंड. बाराशिंगरी हिमाचल. हिमाचल बाराशिंगरी. झेमू ग्लेशियर सिक्कीमला आहे. ड्रांगड्रंग लडाखमध्ये. मिलान उत्तराखंड. ओके. परत शाफत किंवा परकचिक असं म्हणतात त्याला, ते लडाखमध्ये. पिंडारी ग्लेशियर कुठे आहे? तर उत्तराखंडमध्ये कोणते आहेत बघा, मिलान आहे, पिंडारी आहे, परत गंगोत्री आहे, हे उत्तराखंडमध्ये. हिमाचलमध्ये कोणते आहेत? बाराशिंगरी एक आहे, छोटा शिंगरी एक आहे. शिंगरी आलं की हिमाला शिंग आहेत असं लक्षात ठेवा. हिमाला शिंग आहेत. शिंगरी हिमाचल. लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी करावं लागतं आपल्याला. ओके. परत माचोई लडाख. ओके. वी आर डन विथ दिस. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲनालिसिस. आणि आपण या थीमवरच ॲनालिसिस करतोय, म्हणजे भविष्यात प्रश्न आला तर आपला चुकता कामा नये. हे परफेक्ट करून ठेवायचं. मग नेक्स्ट 25वा क्वेश्चन काय? नॅशनल पार्क आणि त्याचं राज्य दिलं. बंदीपूर कुठे आहे? कर्नाटकमध्ये. केवलादेव राजस्थानमध्ये. इंद्रावती छत्तीसगडमध्ये. आणि मानस आसाममध्ये. हे तुम्हाला माहिती पाहिजे. सगळे राष्ट्रीय उद्यानं पाठ करून घ्या. सगळी राष्ट्रीय उद्यानं पाठ करून घ्या. एक प्रश्न आपल्याला फिक्स येऊ शकतो इथून. तुमचे 2 मार्क आहेत. आणि हा जर प्रश्न चुकत असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार आहे. त्याच्यामुळे परफेक्ट करून घ्या. मंदी कर्नाटक, केवलादेव राजस्थान, इंद्रावती छत्तीसगड, मानस आसाम. ओके. नेक्स्ट 26वा प्रश्न. हे बघा, पठार आणि खंड दिला आहे. कोलंबिया प्लेट्यू कुठे आहे? उत्तर अमेरिका. बोलिव्हिया दक्षिण अमेरिका. बोलिव्हिया देश पण आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे. बीचं 3 आहे. बीचं 3 दक्षिण अमेरिका, म्हणजे 2 आणि 3 मध्ये तर तुम्ही आलात. परत सी काय आहे? सेंट्रल मॅसिव्ह पठार, ते युरोपमध्ये. सेंट्रल मॅसिव्ह पठार हे युरोपमध्ये. आणि युनान पठार हे आपल्या आशियामध्ये आहे. तर 26ला क्वेश्चनला 3 हे उत्तर आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट आता 2011च्या 27वा प्रश्न काय? जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्या संदर्भातील उतरता क्रम ओळखा. आता उतरता क्रम ओळखायचा आपल्याला. मग सगळ्यात लोकसंख्येचा घनता सगळ्यात जास्त कुठं आहे? मुंबई उपनगर, नंतर मुंबई, नंतर ठाणे. उपनगर, मुंबई आणि ठाणे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचं काय तर यामध्ये पुणे. आता काय पुणे 4 नंबरला नाही आहे, पण ॲक्च्युली इथल्यामध्ये पुणे किती? 603. कोल्हापूरचे त्यापेक्षाही कमी आहे बघा. नागपूर त्यापेक्षाही कमी आहे, 470. जळगाव 359 आहे. आणि सोलापूर 290 आहे. सोलापूर सगळ्यात कमी आहे इथं. म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी सोलापूर हे सगळ्यात कमी. तर सगळ्यात जास्त काय? मुंबई उपनगर आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, जळगाव आणि सोलापूर. पुण्याचं कधीही डेन्सिटी जास्तच असणार आहे कोल्हापूरपेक्षा, नागपूरपेक्षा, जळगावपेक्षा, कोल्हापूरपेक्षा. ओके. किती आहे मग? 603 आहे. पुण्याचे विचारू शकतात ते 603. ठाण्याचे किती आहे? 1157 आहे. 1157. मुंबईचे 20,038. आणि मुंबई उपनगर 20,925. खूप डेन्स पॉप्युलेशन आहे, 20,925 मुंबई उपनगर. ओके. भारताची किती होती हो मग? प्रति चौरस किलोमीटर लोकांची संख्या घनता. तर ह्याच्यामध्ये 2011च्या जनसंख्या महाराष्ट्राची 365. म्हणजे जसे दिवस आहेत, वर्षाचे दिवस आहेत 365, तसे महाराष्ट्राची काय आहे तर डेन्सिटी आहे. आणि भारताची किती आहे? 382. म्हणजे बघा, भारताची थोडी जास्त आहे, महाराष्ट्राची थोडी कमी आहे. 382 आहे भारताची आणि महाराष्ट्राची 365 आहे. परफेक्ट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 28वा. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? कोणता उद्योग शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या? आता तुम्ही जर ॲग्रीच्या दुकानामध्ये कधी गेलात तर किर्लोस्कर तुम्हाला हे कायम दिसतील तुम्हाला की किर्लोस्कर त्यांचे प्रोडक्ट आहेत. तर त्यांचे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड इक्विपमेंट खूप आहेत. बजाजचं काय आहे? मोटरसायकल आहे. पायोनियरचं काय आहे? न्यूजपेपर आहे. आणि रॅनबॅक्सी हे त्यांचं रॅनबॅक्सीचं फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्याच्यामुळं ते आहेत. जर पुढं कधी विचारलंच तर तुम्हाला माहिती असावं ते. आता बघा,
भारतातील नद्या आणि त्याच्यावरचे धबधबे हे तुम्हाला माहिती पाहिजे. शरावती रिवर जोग, शरावती जोग धबधबा आहे. नर्मदा रिव्हरवर कोणता आहे? कपिलधारा. कपिलधारा, धारा कुठे? नर्मदा रिव्हरवर. कावेरी शिवसमुद्रम, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. शिवसमुद्रम हे लक्षात ठेवा. शिवसमुद्रम हा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. तुम्ही परफेक्ट असला पाहिजे हा. परत घटप्रभा गोकाक, घट गोक, घट गोक म्हणजे काक ताक, काक ताक, घट्ट ताक असं लक्षात ठेवा. काक काय? गोकाक, गोकाक गाईचं ताक असं लक्षात ठेवा. ते कसं आहे? घट्ट आहे. घटप्रभा, गाईचं ताक घट्ट आहे, घट्ट आहे, घट्ट प्रभा ताक काक. कावेरी शिवसमुद्रम, कावेरी शिवसमुद्रम. नर्मदा कपिल, कपिलधारा, धारा कुठे? नर्मदा कुठे? नर्मदा रिव्हर MP मध्ये, कपिलधारा. शरावती जोग हा माहिती असतो बऱ्यापैकी सगळ्यांना. त्याचं 3 उत्तरे असणार आहे 29व्या प्रश्नाचं. ओके. यानंतर आता बघा, सूर्यमालेतील सूर्यापासूनचं जे सूर्यमालेतील डॅश डॅश सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. आता हा प्रश्न लॉजिकली सुटत होता का हो मित्रांनो? लॉजिकली सुटत होता ना. बुध, बुध हा त्याचं उत्तर आहे. मर्कुरी हे उत्तर आहे त्याचं. तर याची ट्रिक काय आहे बघा. मर्कुरी 1 नंबरला, व्हीनस आणि त्यानंतर अर्थ, व्हीनस आणि त्यानंतर अर्थ, त्यानंतर आहे मार्स, त्यानंतर आहे ज्युपिटर, त्यानंतर आहे सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. MVE हे बघा आता कशी ट्रिक आहे. MVEM जेसन, जेसन ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. त्यांचं काय? बुध हे उत्तर आहे, मर्कुरी हे उत्तर आहे. मर्कुरीला फार कमी, म्हणजे जर इथं हे म्हणले की 88 दिवस लागतात तर तो ऑब्वियसली पृथ्वीपेक्षा कमीच, म्हणजे पृथ्वीपेक्षा जवळच असायला पाहिजे. पृथ्वीला 365 दिवस लागतात आणि मर्कुरीला मग त्यापेक्षा कमीच दिवस लागत आहेत. 88 दिवसच लागत आहे ना, जवळ आहे तो. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला जरी माहिती जरी नसतं तरी पण लॉजिकली क्रम जरी माहिती असतं तुम्हाला तरी उत्तर निघालंच असतं. कारण की मर्कुरी याच्यामध्ये मर्कुरी हा सगळ्यात जवळचा आहे आणि व्हीनस हा पृथ्वीच्या जवळ आहे. त्याच्यामुळं पृथ्वीपेक्षा थोडासा कमी कालावधी त्याला लागेल. एवढा 88 दिवस हा फार कमी कालावधी झाला. त्याच्यासाठी सूर्याच्या खूप जवळ लागेल एखादा ग्रह. मग कोणता आहे तो ग्रह? तो मर्कुरी आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे परत तुम्ही प्रॉपर रिवाईज करून घ्या. हा एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे. नंतर जर प्रश्न आला तर याच्यातूनच येईल, याच्या रिलेटेड आला तर. ओके. त्यानंतर भारतीय गेंडा, आता त्याचं इंग्लिशमध्ये हा प्रश्न वाचा. कॉलम 1 आणि स्पीसीज आणि त्याचं टाईप दिले कोणता आहे. तर इंडियन रिनो हा इंडेंजर्ड आहे. ॲसियाटिक एलिफंट हा वल्नरेबल आहे. डेझर्टमध्ये डेझर्ट फॉक्स हा रिअर सापडतो आणि पिंक हेड डक हा एक्सटेंड झालेला आहे, म्हणजे हा समाप्त झालेला आहे. पिंक हेड डक. बेसल कन्व्हेन्शन, बेसल कन्व्हेन्शन काय? 32वा प्रश्न. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशनात कधी, म्हणजे डॅश डॅशमध्ये डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या झाल्या. तर कधी झाल्या? मार्च 1989 स्वित्झर्लंडमध्ये. मार्च 1989 स्वित्झर्लंड, हजार्डस वेस्ट, बेसल कन्व्हेन्शन. ओके. 32वा प्रश्न. 33वा प्रश्न काय? ग्रीन डॉट प्रोग्राम मीन्स रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल पोल्युटेड वॉटर बिगेन इन विच कंट्री. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झालेली आहे? तर त्याचं उत्तर काय? तर जर्मनी उत्तर ह्याचं आहे. ग्रीन डॉट प्रोग्राम मीन्स रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल पोल्युटेड वॉटर बिगेन इन विच कंट्री. तर जर्मनी याचं उत्तर आहे. नेक्स्ट. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी. ही व्याख्या 1969 मध्ये कोणी दिली?
ओडम याने दिली, ओडम्स. ओके. त्यानंतर ओझोनमध्ये घट झालेल्या जीवनसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात? माणसाचे रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान, वनस्पतीची वाढ खुंटणे, तापमानात वृद्धी, मोतीबिंदू होण्याची कारणे. ही सगळी कारणं मित्रांनो तिची आहेत. नेक्स्ट यामध्ये 36वा प्रश्न, नीती आयोगाच्या 2017 ते 20 या त्रैमासिक आराखड्याची कोणकोणती उद्दिष्ट आहेत? सन 2022 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, सन 2022 प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, सन 2022 प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. प्रत्येक राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना हे काय त्याचं टार्गेट नव्हतं मित्रांनो, कारण हा नीती आयोगाचा ॲक्शन अजेंडा आहे, तर त्याच्यामध्ये हे टार्गेट नव्हतं. 2च फक्त टार्गेट आहेत, ए आणि बी. त्याचं उत्तर बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ABC ऑप्शन नव्हता पण तसा, जर मला माहिती आहे जर ABC ऑप्शन असतं तर सगळ्यांनी तेच उत्तर केलं असतं जर तुम्ही वाचलं नाही तर. पण या ठिकाणी तुम्हाला इलिमिनेशनसाठी वाव दिलेला आहे त्यांनी, आणि याच्यामध्ये एक तरी तुम्हाला इलिमिनेट करावं लागणार आहे. मग ते कोणतं करणार तुम्ही? तर सन 2022 प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना. आता वीज पुरवठा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती होतं, पण वीज पुरवठा आणि केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याच्यामध्ये तुम्ही कशाला प्रेफर करणार? तर वीज महत्त्वाची आहे ना, घरामध्ये वीज पुरवठा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे लॉजिक तुमचं डेव्हलप झालं पाहिजे की मी जर उत्तर निवडताना मी AC नाही निवडणार का, कारण वीज हे सगळ्यात बेसिक आहे आणि नंतर केंद्रीय विद्यापीठ वगैरे. ओके. त्यामुळे सी कट होतं आणि त्याचं उत्तर येतं 4 ऑप्शन, ए आणि बी. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळं नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जे आहे, वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस, त्याचा हा कधी लॉन्च केलं होतं तरी पण आपण बघूया त्याच्याबद्दल माहिती. कधी लॉन्च केलं होतं? 2008 बाय द प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. ओके. 38वा प्रश्न काय आहे? तर रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. बरोबर आहे. रांगती चलनवाढ म्हणजे क्रिपिंग इन्फ्लेशन हे चांगलं असतं, म्हणजे तुमची इकॉनॉमीची ग्रोथ होऊ शकते इथून. परत चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. आता चलनवाढ जर झाली, इन्फ्लेशन जर झालं तर पैशाची किंमत घटते मित्रांनो, इथं वाढत नाही. जर किंमत जर वाढली तर खरंच मग इन्फ्लेशन चांगलं आहे असं म्हणलो असतो ना आपण, चलनवाढ चांगली असं म्हणलो असतो. पण इथं मूल्य घटते ना कशाचं? चलनाचं मूल्य हे, पैशाचं मूल्य हे घटत आहे. त्यामुळं बी हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर चलनवाढ ही ऋणकाला लाभदायक असते, म्हणजे ज्याला इन्फ्लेशन बेनिफिट डेप्टर्स, म्हणजे जो कर्ज घेतो त्याला चलनवाढ ही फायदेशीर असते. का? कारण पैशाची किंमत कमी झाली. मी जर तुमच्याकडून 1,00,000 रुपये मागच्या वर्षी घेतले, यावर्षी त्याची किंमत कमी झाली. मागच्या वर्षी 1,00,000चं मी एक फ्लॅट घेऊ शकत होतो, पण आता यावर्षी मी 1,00,000चं फ्लॅट नाही घेऊ शकत. फक्त मी एक छोटासा लॅब घेऊ शकतो, मोठं घर घेऊ शकत नाही. तर म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो मी. तर कोणाला फायदा झाला याचा? ज्यानं कर्ज घेतलं आहे त्याला. आणि तोटा कोणाच झाला? ज्यानं कर्ज दिलं होतं त्याला, कारण पैशाची किंमत यावर्षी कमी झाली. इन्फ्लेशन डिक्रीजेस द इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. हे पण चुकीचं आहे. इनइक्वॅलिटी वाढते. बरोबर आहे. गरिबांना तोटा होतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ऑप्शन काय? ए आणि सी हे उत्तर बरोबर आहे. 4था पर्याय याचा बरोबर आहे. नेक्स्ट 39 पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. द ह्युमन कॅपिटल इंडेक्स सजेस्टेड इन द वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 इज द मेजर्ड इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द नेक्स्ट जनरेशन ऑफ वर्कर. बरोबर आहे स्टेटमेंट. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. बरोबर आहे. HCI हा 1 आणि 0च्या दरम्यान असतो. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. आता बघा, वर्ल्ड बँक रिलीज करते रिपोर्ट कशावर? ह्युमन कॅपिटल इंडेक्सवर. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न येईल. आता ह्युमन कॅपिटल इंडेक्स हे कोण रिलीज करतं? तर वर्ल्ड बँक रिलीज करते. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये की एरिया कोणते आहेत ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये? मॉर्टॅलिटी रेट ऑफ चिल्ड्रन अंडर 5 इयर, एक्सपेक्टेड इयर ऑफ क्वालिटी, ॲडजस्टेड कूलिंग, हेल्थ एन्व्हायरमेंट,
हेल्थ एन्व्हायरमेंट ॲज इंडिकेटेड. ओके. परत रेट ऑफ स्टंटिंग इन चिल्ड्रन अंडर 5 इयर्स आणि अडल्ट सर्वायवल रेट, हे 5 त्याचे की एरिया आहेत. कोणते एरिया आहेत? मोर्टेलिटी, परत एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग, हेल्थ एन्व्हायरमेंट असेल तुमचं, रेट ऑफ स्टंटिंग आणि अडल्ट सर्वायवल रेट, हे लक्षात ठेवायचं आहे. आता 40वा प्रश्न काय तर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर इज इम्प्लिमेंटिंग विच स्कीम फॉर द अर्बन प्लॅनिंग अँड हेरिटेज कन्झर्वेशन. नागरी नियोजन आणि प्राचीन वर्षाचे जतन उद्देश हा समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जाते? तर हृदय ही स्कीम आहे. आता बघा ह्याच्यामध्ये हृदय ही इम्पॉर्टंट कार्यक्रम आहे, एक्सप्लेन केला आहे. आणि सेल्फ एक्सप्लेनेट जो की ट्रिक चालते MPSCमध्ये ते तिथं चाललेले आहे. तर या पद्धतीनं आपण बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि तुम्हाला कन्सिस्टंटली हे व्हिडिओ बघायचे आहेत. PYQ जर बघितले नाही, PYQ जर सोडवले नाही तर अभ्यासाला अर्थ नाही. आणि ह्या सिरीजमध्ये आपण कंटिन्युअसली सगळे PYQ 10 वर्षापर्यंतचे सगळे राज्यसेवेचे PYQ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर करणार आहे. ओके. सो थँक्यू.